स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी उपयुक्त अशा 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत. यासाठी आपण 2014मध्ये जी TET परीक्षा झाली त्या पेपरमधील जो परिसर अभ्यास या घटकावर जे 30 प्रश्न आले त्याचा सराव करणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. खालीलपैकी योग्य विधान कोणते? अ. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. ब. हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 फक्त ब, पर्याय 3 फक्त अ व ब, पर्याय 4 अ व ब दोन्ही नाही. योग्य पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे, कारण हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली याचा परिणाम होत नाही आणि हिरा हे कार्बनचे स्फटिक रूप आहे. बघूया पुढचा प्रश्न. कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थाची योग्य जोडी कोणती? आपल्याला विचारला आहे सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थाची योग्य जोडी. पर्याय 1 थर्माकोल लाकूड, पर्याय 2 प्लास्टिक चामडी बूट, पर्याय 3 थर्माकोल चामडी बूट, पर्याय 4 प्लास्टिक लाकूड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. थर्माकोलला सर्वाधिक जास्त कालावधी लागतो आणि कमी कालावधी लागतो लाकूडाला, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. मित्रांनो, हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात आहे, परंतु या प्रश्नाचे स्वरूप वेगळे आहे. कधी जे पदार्थ कसे विघटित होतात त्याचा चढता क्रम, उतरता क्रम किंवा इथे सर्वाधिक आणि सर्वात कमी अशी जोडी विचारली आहे. त्यामुळे या स्वरूपाचे प्रश्न योग्य प्रकारे अभ्यासायची आहे. बघूया पुढचा प्रश्न. कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पती कोणत्या प्रकारची हालचाल आहे? 1 रसायन अनुवर्तन, 2 वृत्ती संलग्न, 3 जलानुवर्ती, 4 गुरुत्वानुवर्ती. योग्य पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे, म्हणजे वृत्ती संलग्न. बघूया प्रश्न चौथा. 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढवल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? 1 सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होते. 2 सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती वाढत जाते. 3 सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते. 4 सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते. योग्य पर्याय आहे 1, कारण आपल्याला माहीत आहे की पाण्याचा एक गुणधर्म आहे असंगत गुणधर्म, आणि या गुणधर्मानुसार पाण्याची सुरुवातीला घनता वाढते आणि नंतर ती कमी कमी होत जाते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 5. सामान्यतः अणुविद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय कोणता? पर्याय 1 प्रोटॉन्स कमी इलेक्ट्रॉन जास्त, पर्याय 2 न्यूट्रॉन जास्त इलेक्ट्रॉन कमी, पर्याय 3 न्यूट्रॉन बरोबर इलेक्ट्रॉन, पर्याय 4 प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन. तर बघा मित्रांनो, इथे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे, कारण प्रोटॉनवरील धनप्रभार हा राशीने इलेक्ट्रॉनच्या ऋण प्रभारा एवढा असतो, म्हणून अणु विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. बघू प्रश्न 6. वनस्पतीतील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? रॅफाइड्स, पर्याय 2 कॅल्शियम, पर्याय 3 निलगिरी तेल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निलगिरी तेल हा वनस्पतीचा टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे. बघू प्रश्न 7. जीवजन्माच्या जरायुक्त पद्धतीतील प्राण्यामध्ये सर्वसाधारण कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? पर्याय 1 या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, पर्याय 2 आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात, पर्याय 3 ते शीत रक्ताचे नसतात, 4 ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. आपल्याला काय विचारलेलं आहे की जरायुक्त पद्धतीत प्राण्यांमध्ये सर्वसाधारण कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? तर योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 8. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित बाबी कोणत्या? अ
तरुण भारत संघ, ब पाणी पंचायत, क पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा, ड चिपको आंदोलन. पर्याय 1 फक्त अ व क, पर्याय 2 फक्त ब व ड, पर्याय 3 फक्त अ ब क, पर्याय 4 फक्त ब क ड. योग्य पर्याय क्रमांक आहे 1 म्हणजे अ आणि क, अ आणि क म्हणजे तरुण भारत संघ आणि पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा यांच्याशी राजेंद्र सिंह संबंधित होते. बघू नंतरचा प्रश्न. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यापैकी खालील पर्यायातील कोणती प्रक्रिया घडते? 1 हायड्रोजन मुक्त होतो, 2 ऑक्सिजन मुक्त होतो, 3 अभिक्रियाकारकाचे ऑक्साईड तयार होते, 4 अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे यामधून ऑक्सिजन मुक्त होतो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणते? 1 संप्रेरकाचे रक्तात मिसळणे, खोकणे या अनैच्छिक क्रिया आहे. 2 प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत. 3 एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो, ही अनैच्छिक क्रिया आहे. 4 बोटाला सुई टोचली की आई ग हा उद्गार तोंडातून निघतो, ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. योग्य पर्याय आहे 3 म्हणजे एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे जातो, ही अनिच्छिक क्रिया नाही आहे तर ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे, म्हणून हे अयोग्य विधान आहे. बघूया प्रश्न क्रमांक 11. विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते? पर्याय 1 विद्युत दिव्यात ऑक्सिजन असल्यामुळे तो जळत राहतो आणि प्रकाश पडतो. पर्याय 2 नायट्रोजन व ऑर्गन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलांची कार्यक्षमता वाढते. 3 विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रवणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. 4 विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच नायट्रोजन व ऑर्गन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलांची कार्यक्षमता वाढते. मित्रांनो, इथे कार्यक्षमता लक्षात घ्यायची आहे. बघूया पुढचा प्रश्न. खालील कारण व परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण अ सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे. परिणाम ब सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येत नाही. हे कारण दिलं आहे आणि त्याचं हे परिणाम दिला आहे. तर बघू. पर्याय 1 फक्त अयोग्य, 2 फक्त ब योग्य, 3 दोन्ही अ व ब योग्य, 4 दोन्ही अ व ब अयोग्य. पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे कारण सरडा हा शीत रक्ताचा प्राणी आहे, पण त्याचे हे परिणाम नाही आहे. त्याला तापमानावर नियंत्रण ठेवता येते, त्याला शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. प्रश्न 13. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? 1 समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणे, 2 कंदिलाची वात तेवत राहणे, 3 सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे, 4 शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणे. योग्य पर्याय क्रमांक आहे 3 म्हणजे सूर्याची उष्णता पृथ्वीवर पोहोचणे हे अभिसरण प्रवाहाचे योग्य उदाहरण आहे. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे योग्य उदाहरण आहे. प्रश्न 14. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? अ आयोडीन हा धातू आहे. ब अधातूंना सहसा चकाकी नसते. क आयोडीनला चकाकी असते. ड आयोडीन हा अधातू आहे. 1 फक्त अ व ब, 2 फक्त क व ड, 3 फक्त अ ब क, 4 फक्त ब आणि ड. फक्त पर्याय 4 फक्त ब क ड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ ब क हे तिन्ही विधाने काय योग्य आहे. म्हणजे आयोडीन हा धातू आहे, ब अधातूंना सहसा चकाकी नसते आणि क आयोडीनला चकाकी असते. हे 3 विधान योग्य आहे. बघूया पुढचा प्रश्न. विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालवता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, हे खालील पर्यायातील कशाचे उदाहरण आहे? 1 विश्लेषणासंबंधी क्षमता विकास, 2 वर्गीकरणासंबंधी अध्ययन निष्पत्ती, 3 निरीक्षण व त्याची मांडणी या संबंधीचा अपेक्षित वर्तन बदल, 4
प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. योग्य पर्याय क्रमांक आहे 4. म्हणजे एखादी विद्यार्थी साधनसामुग्री वाया घालवत नाही, त्याचा पुनर्वापर करतो, म्हणजे त्याच्यामध्ये प्रयोगशीलता असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 16वा. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? पर्याय 1. कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी धर्मगुरूविरुद्ध केलेले बंड. पर्याय 2. प्रोटेस्टंट पंथाच्या अनुयायांनी पोप विरुद्ध केलेले बंड. 3. पोपच्या प्रेरणेने कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य. 4. मार्टिन लुथरने प्रसिद्ध केलेला धर्मसुधारणा जाहीरनामा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे पोपच्या प्रेरणेने कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य म्हणजे प्रतिधर्म सुधारणा चळवळ होय असं म्हटलं जाते. हा प्रश्न आपल्याला 12वीच्या पुस्तकामध्ये आहे. जुन्या 7व्या-8व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. तर बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायातील कोणती? 1. दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्राचे लेखन. 2. वाचनालयाची चळवळ. 3. विधवा विवाहाचा पुरस्कार. लोकहितवादी या टोपण नावाने लेखन. पर्याय क्रमांक 1 हे काय अयोग्य विधान आहे. त्यांच्याशी संबंधित नसलेली बाब आहे, कारण त्यांनी दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्राचे लेखन केले नाही, तर त्यांनी प्रभाकर या भाऊ महाजन यांच्या साप्ताहिकातून शतपत्राचे लेखन केले होते. त्यानंतर बघू प्रश्न 18वा. इथे संस्था आणि संघटना त्याचे संस्थापक दिलेली आहे. योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, आझाद हिंद सेना, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, इंडिया हाऊस. रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ सन्याल. 3. सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद. 5. श्यामजी कृष्ण वर्मा. यामध्ये मित्रांनो काही पर्याय आपल्याला अगदी परिचयाचे वाटतात. त्या परिचयाच्या पर्यायावरून जर गेलो तर आपल्याला जोडी सहज सोडवता येते. बघा, आपल्याला माहीत आहे की इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. म्हणजे ज्यामध्ये पर्याय क्रमांक ड चा ऑप्शन 5 आहे तो ते आपलं उत्तर असू शकेल. म्हणजे या दोनपैकी आपल्याला आपलं उत्तर मिळेल. हे 2 पर्याय इथे कटतात. मग त्यानंतर आपण बघूया आझाद हिंद सेना. आपल्याला माहिती आहे म्हणजे ब चा आन्सर आपल्याला 1 पाहिजे, तर यामध्ये दोन्हीमध्ये ब चा आन्सर 1 दिलेला आहे. त्यानंतर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आपल्याला माहिती आहे की ही स्थापन केली होती चंद्रशेखर आझाद यांनी, तर म्हणून अ ला 4 म्हणजे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केली. आझाद हिंद सेना रासबिहारी बोस यांनी स्थापन केली. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही सचिंद्रनाथ सन्याल यांनी स्थापन केली आणि इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केली होती. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. बघू प्रश्न 19वा. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह कोणते होते? पर्याय 1. पेटती मशाल. 2. चरख्याचे चित्र. 3. भरारी घेणारा फिनिक्स पक्षी. 4. झेप घेणारा वाघ. तर आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह हे झेप घेणारा वाघ होता. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20वा. स्वराज्याचे शत्रू आणि त्याच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी कोणती? 1. शाहिस्ते खान आले तेव्हा फिरोंगोजी नरसाळे यांनी शिवाजी महाराजांना मदत केली. 2. दौलत खान मुरारबाजी. नाही, ही जोडी चुकीची आहे, कारण दौलत खान आले होते तेव्हा त्यांचे सेनापती भंडारी यांनी त्यांना मदत केली. त्यानंतर बहलोल खान आले तेव्हा प्रतापराव गुजर यांनी त्यांना मदत केली. सिद्दी मसुदा आले तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंनी शिवाजी महाराजांना मदत केली होती. म्हणून पर्याय क्रमांक 2 म्हणजे दौलत खान मुरारबाजी ही जोडी इथे अयोग्य आहे. प्रश्न 21वा. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शहाचे गेले पाणी, राणी भद्रकाली कोपली अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त यांनी कोणाचे वर्णन केलेले आहे? पर्याय 1. झाशीची राणी. पर्याय 2. अहिल्याबाई होळकर. पर्याय 3. चांदबेबी. पर्याय 4. महाराणी ताराबाई.
पर्याय क्रमांक 4 महाराणी ताराबाई यांचं वरील वर्णन कवी देवदत्त यांनी केलेलं आहे. बघू प्रश्न 22वा. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहेत? अ सिंह, ब घोडा, क बैल. फक्त अ. 2 फक्त अ व ब. 3 फक्त अ व क. 4 तिन्ही अ ब क. योग्य पर्याय आहे 4. म्हणजे आपल्या भारतीय राजमुद्रेवर सिंह, घोडा आणि बैल हे हे तीनही प्राणी आहेत. आणि सिंहाला किती चेहरे आहे, म्हणजे किती चेहरे त्या राजमुद्रेवर सिंहाचे आहे? तर 4ही बाजूकडून सिंहाचे आपल्याला त्याचा ते चेहरा असलेला आपल्याला दिसून येतो. बघूया पुढचा प्रश्न. परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचे प्रमुख कारण खालील पर्यायातील कोणते? 1 ही भारतीय संविधानातील तरतूद आहे. 2 कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रज्ञात आहे. 3 राज्याचे कायदेमंडळ गठीत करण्यासंबंधी नियमावलीत अशी तरतूद आहे. 4 राज्याचे कार्यकारी मंडळ गठीत करण्यासंबंधी नियमावलीत तशी तरतूद आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. बघू प्रश्न 24वा. पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते? 1 गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. 2 ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची असते. 3 ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते. 4 ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे गावातील सर्व आबालवृद्ध इथे नमूद केल्यामुळे हा पर्याय चुकीचा होतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामसभेच्या वैशिष्ट्यांशी सुसंगत होत नाही. बघूया पुढचा प्रश्न. पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती, जी योग्य नाही ती? 1 सातपुडा अस्तंबा. 2 पश्चिम घाट अन्नामुडी. 3 अरवली गुरु शिखर, हिमालय केटू. आता हे तिन्ही पर्याय योग्य आहे आणि पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे, कारण सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर हे धूपगड आहे. बघू प्रश्न 26वा. प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवार रात्री 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील? पर्याय 1 सोमवार संध्याकाळचे 4:30, मंगळवार पहाटे 3:30, पर्याय 3 सोमवार पहाटे 3:30, पर्याय 4 मंगळवार पहाटे 4:30. पर्याय क्रमांक 2 म्हणजे मंगळवारी पहाटेचे 3:30 वाजले असतील हे याचे योग्य उत्तर आहे. बघू पुढचा प्रश्न. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायातील कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? पर्याय 1 कारवार. 2 करवती. पर्याय 3 मछलीपट्टणम. 4 मंगरूळ. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 म्हणजे मछलीपट्टणम या ठिकाणी भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. प्रश्न 28वा. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण गुजरातमध्ये आहे, तर पाल हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? 1 महाराष्ट्र. 2 मध्य प्रदेश. 3 आसाम. 4 हिमाचल प्रदेश. तर योग्य पर्याय क्रमांक आहे 1, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे. बघूया प्रश्न 29वा. भूषण संगणक अभियंता, मनीला शिक्षिका, मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे. यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? 1 मनीला. 3 मनाली. 3 मिलिंद आणि 4 भूषण. आपल्याला चतुर्थक व्यवसायामधले व्यक्ती विचारले आहे. तर चतुर्थक व्यवसाय हा बुद्धिमत्तेवर आधारित असतो. तर या ठिकाणी याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे भूषण, जे संगणक अभियंता आहे हे या प्रश्नाचे उत्तर आहे. बघू प्रश्न 30वा. राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? पर्याय 1
नागपूर ठाणे रायगड, पर्याय 2 गोंदिया गडचिरोली रायगड, पर्याय 3 चंद्रपूर नागपूर गोंदिया, पर्याय 4 गडचिरोली ठाणे चंद्रपूर. उत्तर आहे आपलं 3 म्हणजे चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने आहेत. मग चंद्रपूरमध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? तर चंद्रपूरमध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. गोंदियामध्ये कोणते आहे? तर गोंदियामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर नागपूरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आहे. हा व्याघ्र प्रकल्प आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आजच्या या प्रश्नमालिकेतील एकूण 30 प्रश्न मित्रांनो इथे संपलेले आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास किंवा उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक तुमच्या गरजू मित्रांकडे याला शेअर करा. भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.